गाईस, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवत आहे आपल्या ॲक्सेसला स्क्रॅच गार्ड लावणार आहे. तुम्हाला जसं सांगितलेलं मागच्या व्हिडिओमध्ये, तर थोडं मला टाईम भेटला नाही. मी थोडं बिझी होता. टाईम काढून सुट्टी काढून मस्तपैकी आपण आपल्या ॲक्सेसला वेगळ्या कलरचं स्क्रॅच गार्डचं दोनच कलरचे असतात. एक एक कलर आपण चूज केलाय. बहुतेक गाडीमध्ये आपण बघतो मॅट ब्लॅक कलरचे असतात. आता हे गोल्ड गोल्ड हे असतं सिल्वर कलरचं. तर आपण आहे ना थोडासा वेगळा करून आणि लाइटिंग लावणार आहे. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलेलं, आज आपण गावाला जाणार. मी आहे कोकणातला. गणपती आले मोजून फक्त किती 4 दिवस. आजची 2 दिवस, 4 दिवस पण नाही, 3, 4, 5, 6, 5 अजून 5 दिवस राहिलेत. 5 दिवसाच्या नंतर लगेच गायब. सगळ्यांची मस्त गणपतीचं पण आता आपला नवीन नवीन ब्लॉग आहे. त्याच्यामध्ये तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलचं नाव आहे मावळा शिवबांचा. ह्याच्यावर सगळेच व्हिडिओज येतात. असं नाही म्हणजे गड किल्ल्यांचे सगळे व्हिडिओज येतात सगळे. आम्ही माझ्या इच्छेने मला आवडला म्हणून मी नाव ठेवलंय. तर आता आपण पुढे जाऊया. पहिले आता हे बघा सामान विमान घेतलंय, सामान घेऊन आलोय. इथं आपण ही लाईट लावणार आहे पहिले. याशिवाय आउट स्पेसची लाईट लावणार आहे. ती तुम्हाला नंतर पेटवून दाखवतो. एक लाईट लावणार आहे हे लाईटचं. आणि इथं आपण हे ठेवलंय स्क्रॅच गार्ड ठेवलंय. तर तुम्हाला तो यायच्या पहिले त्याच्या गाडीचं काम चालू होतं. तुम्हाला दाखवतो या गाडीचं काम चालू आहे. शॉकअप सर खोललंय त्याने. या गाडीचं काम चालू आहे. तर ही आपली गाडी उभी आहे. मी लावलेलं आहे. थोडंसं वेगळं आहे. गाडी बघा कशी वेगळी वाटते ना, छान वाटते ना. आपण फोकस जी लाईट दाखवली ना तुम्हाला, हे हे मी चेंज नाही करणार आहे. हे नॉर्मल आहे. हे थोडंसं भावाने घेऊन गेलं तेव्हा ठोकलेलं नॉर्मल आहे. नंतर गाडी पण पेंट करणार त्याचं पण. इथं माझा विचार चालू आहे इथं न तर इथं, पण आपल्याला वेल्डिंग करायला लागेल. ते आपल्याला तसं नाही पाहिजे. तर मी तुम्हाला दाखवतो. आणि हे कवर तर तुम्ही माहितीच असेल, हे बेस्ट आहे. ते फुल हँडलपेक्षा ना हे बेस्ट आहे. 200-300 रुपये गेलेले चालेल, पण हे हे फुल हँडलपेक्षा हाफ हँडल फक्त ह्याला प्रोटेक्ट करतो. आपल्याला काय ह्यालाच प्रोटेक्ट करायचं, हँडलला करायचं नाही. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही हेच घ्या, ना की तो घ्या. आता आपण पुढे जाऊया. पुढे बघू शकता, हे बघा, हे ना हे असं लावतात. तर माझ्याने थोडासा मिस्टेक झालाय. मी त्याला बोललो हे असं, तर तो बोलतोय असं स्क्रूड्रायव्हर घेऊन आता इथं लेवलवर आणायचं. लेवलवर आणलं आहे बघा, असं दिसतं. तिथं पण सेम असंच लावलं. हे ह्याचं म्हणजे गाडी पडली ह्याच्यानी तर वाचेल, इथं पण वाचेल. म्हणजे हे वाले फुटणार नाही आपलं. हे झालं. थोडंसं वेगळं वाटायला लागलंय. गाडीमध्ये थोडीशी वेगळी लुक आले. मला गाडी स्टार्ट करून दाखव. 1 मिनिट, गाडीची चावी ही घेतली आपण. गाडीची चावी पहिले आता जाऊ. ही पहिलीचीच लाईट आहे. फक्त बघू आता लुक कसा वाटतो लाईट सोबत. थोडासा वेगळा आणि युनिक आणि जरासं छान वाटतं आपल्या. म्हणजे बघितलं तर म्हणजे जो तो बघेल तर बोलेल काय गाडी बनवली. हे जरा मला असं व्हिडिओमध्ये काय थोडं डाऊट पण वाटतं. हे आणि हे बघा तुम्ही, हे म्हणजे मी केलं आहे. हे पूर्ण ओपन केलं आहे, तुम्हाला दाखवतो. मी घरी खोलायला घेतलं. हे बघा हे हालतंय. तर हे पूर्ण ओपन करून स्प्रे मारायचं आहे. पेंटिंगला टाकायचं, फक्त हेच पेंटिंगला टाकेल. बाकी सगळं ओके आपलं. बघू शकता हे सगळं एकदम ओके वाटतंय. स्क्रॅच गार्ड मला बहुतेक लोकांनी कमेंट पण केलेले, दादा तुम्ही मॅट कलरचा स्क्रॅच गार्ड लावा. पण मी तो न लावता हा लावलाय. असं नाही पब्लिक डिमांड का हे नाही, मला जे आवडेल. पब्लिक जे बोले आपण ते पण करू शकतो. पण मला कसं गाडीसोबत वेगळंच प्रेम आहे. तर आपल्याला जसं अजून छान वाटेल, आपल्याला जसं लोकांना चांगलं दाखवलं येईल. आता एक गाडी असे मासीचे त्यांनी काय केलंय, पूर्ण गाडीला रॅप केलं ठीक आहे, मी पण करणार आहे. पण असं करायचं म्हणजे कोणी आपल्याला अडवायला नाही पाहिजे. आता असे बघून आपल्याला लोक अडवतात आणि मग कुठं जायला देत नाही. तर त्याच्यामुळे ना असं रॅपिंग करा, असं करा, मॉडीफाय करा, पण लिगल करा, अनलिगल करू नका.
तर तुम्ही बघू शकता, आता मी तुम्हाला दाखवलं. आता तो जरा दुसऱ्या गाडीचा, हे बघा दुसऱ्या या गाडीचा जरा सामान आणायला गेलाय. मग मस्तपैकी आता आपण पहिले जाऊ, तो आल्यावर मग काम सुरू करू. तुम्हाला तो मागचा दाखवतो. हे ना लोकल नाही, हेवी हेवी आहे बघा. पूर्ण हेवी मेटल आहे, पूर्ण स्टीलचं आहे पूर्ण. आणि हेवी आहे ते. नॉर्मल आता कसं सांगू, हा हे बघा. आता मी जेव्हा बघायला गेलेलो ना तिथं, मी घेऊन आलो कुर्ल्यावरून. हे बघा, हे कसं याचा एवढा आवाज नाही येते. हे बघितलं तुम्ही, हे बघा आपल्या समोरच आहे. आणि हे बघा, हे ना लोखंड एकदम हेवी हेवी वजन आहे. हेवी क्वालिटीचं. आपण लोकल बसवलेलं नाही, आपल्याला एकदाच खर्च करायला आवडतो, सारखा सारखा खर्च. ती बघा बगमॅन चालली ना, बगमॅनला बघा कसं लागलंय. तसं हलका क्वालिटीचं नाही लावायचं, हेवी क्वालिटीचं घ्यायचं, एकदाच घ्यायचं. मी काय खोटं बोलणार नाही, कुर्ल्यावरून काय स्वस्तच भेटत आहे. मला 3,000 बोललेलं, मी 2500 पर्यंत त्याला कमी केलं आणि त्यांनी मला दिलं. त्यांनी त्यासोबत मला हे वाला दिलं, हे दिलं. अजून मागचं मागचं स्क्रॅच गार्ड दिलं, पट्टी दिली. आणि काय दिलं, हा एवढंच दिलं. आणि हे पण दिलं त्यांनी. तर तो मला काय बोलला, हे वेगळं भेटतं. तर मी त्याला बोललो, हे वेगळं बिगं का नाही, सेमच भेटतं. हे वाला मी का नाही लावते का, हे माझं ठीक आहे, हे ठीक आहे, हे हे काय खराब झालं नाही. मग हे तसंच ठेवलंय. हे चेंज करणार नाही, फक्त हे करणार आहे आणि मागचं चेंज करणार आहे आणि ते मागे कलर करणार. चला, तो आता येईल तेव्हा तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता, तर आता आपलं पूर्णपैकी मागे आहे ना, पूर्ण बॅक साईडला हे मेटल पूर्ण एक नंबर वाटतंय. पुढून पण लुक तुम्हाला दाखवतो. आपलं काम काय काय राहिलंय माहिती आहे का, हे बघा. ही पूर्ण ओपन केलंय. हे आहे ना हे पूर्ण कलरला टाकतो मी. कलरला हे झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता, मागून गाडीचा लुक एवढा बेस्ट वाटतंय ना. हे बघा, पुढून पण तुम्हाला दाखवतो, एक मिनिट थांबा. हे बघा, मागून एक नंबर वाटतंय. फुटरेसला असा फुटरेस पण टच बीच नाही होते, लेडीज फुटरेस एकदम म्हणजे एकदम असं स्क्रॅच येणाऱ्यासारखं नाही. आणि हे मागे घ्यायचं कारण, हे थोडंसं आतमध्ये नाही घेतलं का, ही पट्टी आहे ना आपण कट करून वेल्डिंग करून करू शकतो, पण केलं ना मग नंतर इथं स्क्रॅचेस येईल. ते आपल्याला आपल्या गाडीला डेंट नाही मारायचं. तर आता हे ह्याच्यासाठी ओपन ठेवलंय, लूज ठेवलंय, पेंटिंगला टाकायचं. हे गाडी आता गाडीला वेगळाच लुक येते, एकदम भारी फिलिंग्स येते. चालवायला तर अजून भारी वाटेल. तर हे बघू शकता, हे असा लुक एकदम फ्रंट मधून असा लुक दिसतोय आपल्या गाडीचा. हे बघा, एकदम खतरनाक वाटतं. आता हिला वॉश बिश करून नंतर इथं महाकालचा टाकू, स्क्रीनवर जो येते तो वाला, तर महाकालचा टाकू. इथं रॅप करून घेऊ साईडला, मस्तपैकी रॅपिंग करू. तिकडे रॅप झालं, मग इथं एक रॅप करू आणि इथं एक रॅप करू आणि सायलेन्सरच्या प्लेटवर इथं रॅप करू. मग नंतर आपली गाडी एक नंबर ओके. हे बघा, या तुम्हाला यायचं असेल या गॅरेजवर नक्की या. हे बघा, या गॅरेजवर या, मस्तपैकी आहे. तुम्हाला मी सांगितलं हर टाइम मी इथंच येतो, तुम्ही पण या. हे एकदम भारी मस्तपैकी आपली गाडी झाली. तर आपण पहिले जाऊया.